प्रथमतः सर्वांना नमस्कार आणि जय जिजाऊ, जय शिवराय, जय उमेद. सांगायला गर्व आणि अभिमान वाटतो की आपलं काम चालतं कसं. तुम्ही बघता आता कामाचं स्वरूप कसं आहे. मग मासिक मीटिंग असतील, मग ते गाव पातळीवरचे असतील, तालुक्याचे असतील आणि काही काम जिल्ह्याला चालतं. जेव्हा जिल्ह्याला जायचं असतं त्यावर ही सगळं नियोजन ठरतं. जिल्ह्याचं किती दिवसाचं ट्रेनिंग आहे, किती दिवस आपल्याला गावाबाहेर जायचं आहे, तालुक्याबाहेर जायचं आहे, असं सगळं छान ठरलेलं असतं. तर आता काय आहे की काही निधी आपल्याला शासन देत आहेत. आता पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे एक खेळतं भांडवल आर्य, तो आम्हाला मिळालेला आहे 30,000 रुपये. असे आम्हाला एका गावामध्ये साधारण तो निधी भेटलेला आहे 2.5 लाखापर्यंत, 240 असा भेटलेला आहे. जसे गट आहेत तसा तो निधी येतो. मग एका गटाला 30,000. ज्या गावामध्ये जास्त गट आहेत कदाचित तो निधी तिथे जास्त असतो आणि ज्या गावामध्ये गट कमी आहेत तिथे मात्र तो निधी कमी असतो. आता माझे आहेत एकूण 26 गट. तर माझ्याकडे आहेत 2 ग्रामसंघ. ज्या ताई गटात आहेत, ज्या अभियानात आहेत, त्यांना ग्रामसंघ काय आहे, प्रभाग संघ काय आहे आणि उमेद काय आहे हे सांगायला वेगळं लागत नाही. त्यांना ते समजून जातं. मग आता काय होतं की 2 ग्रामसंघ का पडले गेले. माझ्या गावात हा आहे एक आदिवासी भाग, एक आहे ओपन कॅटेगरी. मग ओपन कॅटेगरी जे आहे तो भाग बाजूला पडतो आणि आदिवासी भाग जो आहे तो बाजूला पडतो. पेसा कायदा आल्यानंतर मात्र आदिवासींचे हक्क अधिकार ते वेगळे झालेले आहेत. त्यामुळे तिकडे मला आदिवासी भागामध्ये वेगळा ग्रामसंघ स्थापन करावा लागला आणि बाजूच्या गावामध्ये ओपन कॅटेगरीचा वेगळा काम सेम चालतं, निधी सेम येतात, योजना सेम आहेत, काम सगळं सारखं आहे. फक्त ती त्या आदिवासी आहेत त्या बाजूला आहेत आणि ओपन कॅटेगरी आहेत त्या माझ्याताई बाजूला आहेत. असं दोन्ही ग्रामसंघाचं दर्जेदार काम चालू आहे. आणि इकडच्या ग्रामसंघामध्ये माझे 5 पदाधिकारी काम बघतात आणि त्याही ग्रामसंघामध्ये माझ्या 5च पदाधिकारी काम बघतात. तर ते पदाधिकारी म्हणजे काय, आता मी आहे समूह संसाधन व्यक्ती. मग आता मी एकटीच का, तर मीही त्यांच्यासाठी रिक्वेस्ट केली की मी एकाच ग्रामसंघाचं काम बघेन मॅडम. माझ्या वर्षाने जेव्हा मी तक्रार केली की मी एका ग्रामसंघाचं काम बघेन, हवं तर मला ओपन कॅटेगरीचं द्या, हवं तर मला आदिवासीचं द्या, मी कुठेही काम करेन, पण मला एकाच ग्रामसंघाचं काम द्या. तेव्हा त्यांनी सांगितलं की नाही ताई, ग्रामपंचायत एक आहे त्यामुळे तुम्हाला दोन्ही ग्रामसंघाचं काम पेलावंच लागणार आहे. आणि अशा पद्धतीने आपल्या दोन्ही ग्रामसंघाचं कामकाज चालू आहे. शेवटी जबाबदारी आहे आणि ती जबाबदारी खूप छान पद्धतीने पेलते. मला कंटाळा नाही त्या कामाचा किंवा त्रास तर त्याहून नाहीये, कारण मी स्वतः झोकून दिले कामामध्ये. 2001ला आपला प्रवास मी नेहमी सांगते की सुरू झालेला आहे की मला एका ताईसाठी आणि एका बाईसाठी काहीतरी करायचं होतं. आणि 20 वर्ष मला एकटीने प्रवास केला आणि नंतर 21व्या 22व्या वर्षी मला अभियान भेटते. तर मी मागे का हटू. पण माझं असं म्हणण्यात आलं, मी जेव्हा ऑब्झर्व केलं तालुक्याच्या मीटिंगला, की एका ताईकडे एकच ग्रामसंघ होता. मी बऱ्याच CRP ताईंना प्रश्न केला की तुमच्याकडे ताई किती ग्रामसंघ आहेत, तर त्या सुद्धा सांगत होते की आमच्याकडे एकच ग्रामसंघ आहे, आम्ही एकाच ग्रामसंघाचं काम बघतो. म्हणून मी मॅडमला प्रश्न केला की मॅडम, सगळ्या ताई जर एकाच ग्रामसंघाचं काम बघतायत तर मीही एकाच ग्रामसंघाचं काम बघेन. पण मॅडम म्हटलं असं काही नाही, तुम्ही दोन्ही ग्रामसंघाचं काम बघू शकता, तुम्ही कॅपेबल आहात आणि तुम्ही ते करू शकता. ते मी नेहमी सांगत असते की एका दिवसाला एक टास्क असतो आणि तसाच टास्क मॅडमने मला दिला आणि तो आजही पार करते. मला काही ताईबद्दल मला शंका नाही किंवा त्या कामाबद्दलही मला त्रास नाही, कारण मी स्वतः झोकून दिलेले आहे, ओतून दिलेलं आहे मी त्या कामामध्ये. मला असं काम चालू असताना गाव पातळीवर काम कसं चालतं, तर आजची आहे 21 तारीख आणि कालची 20 तारीख. इतकं छान जेव्हा वाटतं की एखादं चांगलं काम, मला एका दिवसाला एक चांगलं काम द्यायचं असतं आणि ज्या दिवशी ते काम चांगलं होतं ना, त्या दिवशी मला कामाचा माझ्या काहीतरी माझा दिलेल्या वेळेचा मला सार्थक झाल्यासारखं वाटतं की हो, माझा प्रवास योग्य दिशेने चालू आहे. काल एका ताईची लाडकी बहीण योजना जी आहे ती तिला समजलेलीच नव्हती. छोटासा जॉब करते ती आणि मग तिचा मदतीचा एक फोन आला की तुमची मदत हवी, आपण काय करूया. तर म्हटलं काय प्रॉब्लेम आहे ते तुमचं सांगा, मला जमेल तशी मी मदत नक्की करेन. आणि मग त्यांनी सांगितलं की माझी लाडकी बहीणची योजना आहे, तो निधी मला पडत नाही आहे, नोव्हेंबर महिन्यातच मला पडलेला आहे आणि तसा नंतरचा काही निधी मला पडलेला नाही. तर सुरुवातीपासूनच एक धाडसी वृत्ती. आणि मग धाडसी वृत्ती म्हटली की प्रश्न विचारणारा व्यक्ती, आणि माझ्याकडे फार प्रश्न असतात, फक्त ते योग्य ठिकाणी मांडणं हे मला फार आवडतं आणि योग्य ठिकाणीच मांडते, कुठेही कुठला प्रश्न मांडत नाही, त्यामुळे तो सुटतोही सहज. मग बऱ्याच ठिकाणी आम्ही सायबर कॅफेमध्ये गेलो. माझ्या मिसिसकी ताई ज्या आहेत त्यांची आम्ही मदत घेतली. तर तिथे आमच्याकडे सगळीकडनं आले की इथे काहीच होऊ शकणार नाही. मग आता करायचं काय, आणि त्या ताईने तर भरपूर चौकशी करून ठेवली होती. त्या ताईने सांगितलं तर शेवटचं ऑप्शन आहे आपल्याला पुणे, येरवडा या ठिकाणी त्यांचं कार्यालय कुठेतरी आजूबाजूच आहे आणि त्या कार्यालयापाशी आपल्याला जायचं आहे. त्यांनी मला बोलवलेलं आहे, म्हटलं जाऊया.
तर ती एवढी शॉक झाली की अहो तुम्ही डायरेक्ट म्हणताय की जाऊया. म्हटलं हो, प्रश्न जर तिथे सुटणार असेल तर आपण तिथे जायला हवं. आता लगेच तर आम्ही पुण्याला जाऊ शकत नव्हतो. पुन्हा सोल्युशन, पुन्हा एक छोटासा शोध घेतला आणि मग आम्ही गेलो पंचायत समिती येथे, महिला बालकल्याण कार्यालयामध्ये. आणि तिथे गेलो असता मॅडमनी पण छान मार्गदर्शन केलं. मॅडम असा असा विषय आहे, या ताईचा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे, तर काय करावं लागेल. तेव्हा मॅडमने सांगितलं की बाहेरच्या भिंतीला तिथे त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर लावलेले आहेत, तुम्ही कॉल करू शकता किंवा त्यांना व्हॉट्सअपद्वारे मेसेज देखील करू शकता. जर कदाचित एक गृहिणी असते, जर कदाचित तिच्यासारखीच जर छोटासा जॉब करत असते, तर तो प्रश्न सुटला नसता आणि प्रश्नच राहिला असता. आणि मग बाहेरच्या बाजूला गेलो, मॅडमचे धन्यवाद मानले आणि बाहेरच्या बाजूला गेल्यानंतर छान मस्तपैकी सगळी माहिती लावली होती. लाडकी बहीण योजना, ज्या महिलांची अडचण आहे त्यांनी त्या नंबरवर संपर्क साधावा. तर ताईला म्हटलं प्रश्न तुझा आहे, अर्थातच तू कॉल करू शकते. तर ताईने 2दा कॉल केला, ताईचा फोन रिसीव्ह केला नाही. आणि मग म्हटलं चला जाऊया आता, काय कॉल रिसीव्ह केलेला नाहीये, जाऊया आता. तर तिने पुन्हा प्रश्न केला की नाही, तुमच्या फोनवरून एकदा फोन लावा, कदाचित तुमच्या फोनवरून जर प्रश्न सुटला तर खूप बरं होईल. म्हटलं माझा विषय पण नाही काही, मी तुला एक मदत करणार, माझं काम होतं ते मी तुला मदत केलेली आहे. आणि तू केव्हाही बोलू शकते, उद्या परवा किंवा ह्या सुट्ट्या 2-3 दिवस सुट्ट्या गेल्यानंतर तू बोलू शकते. तेव्हा तिच्याकडून आली नाही, तुम्ही एक कॉल कराच. मग म्हटलं चला आता ताईच्या मनातली शंका राहिल्याच नको, एक कॉल करून टाकूया. आणि पुन्हा त्याच नंबरवर तिने ज्या नंबरवर कॉल केला होता त्याच नंबरवर मी कॉल केला आणि पहिल्याच रिंगमध्ये साहेबांनी फोन रिसीव्ह केला. आणि साहेबांना मग सांगितलं की आमचा असा प्रश्न आहे साहेब, आणि अशी अशी ताईची अडचण आहे, तर त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे, काय करावं लागेल. मग त्यांनी सांगितलं की KYC करणं बाकी आहे का. मग त्या KYCवर आम्ही चौकशी केली, तर म्हटलं KYC देखील झालेली आहे. आणि पुन्हा साहेबांनी जेव्हा कॉलबॅक केला की तुमचं नाव इथे आलं, आणि साहेबांचं कॉलबॅक येणं ताई, ते एवढं बेस्ट वाटलं, एवढं भारी वाटलं की तो अधिकारी आपल्याला कॉलबॅक करतो आणि पुन्हा माहिती घेतो. हे फार मनाला भावलं. कदाचित भीती होती, पण आज ती भीतीच गेलेली आहे. कारण आपल्याला प्रत्येक अधिकाऱ्याशी टप करावं लागते, गाव पातळीपासून ते तालुका पातळीपर्यंत, अगदी कुठेही. मग कोणताही जायचा प्रश्न असू देत, अभियानाच्या मदतीने आम्ही तो सोडवतो, म्हणजे सोडवतोच. त्याचा पूर्ण फडशा पाडल्याशिवाय आम्ही थांबत नाही, मी तरी थांबत. कारण आणि एवढी ती ताई खुश झाली. साहेबांनी तिकडनं सांगितलं की तुमच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहेत आणि व्यवस्थित खातं चालू आहे. फक्त ताईची एकच चूक झाली की ताईने पासबुक अपडेट केलं नव्हतं. आणि मग एवढी धमाल मजा झाली. एक क्षण मी तिच्याकडे बघून हसत होती की वेडाबाई तू हे काय करते अगं. मग आपण एका अधिकाऱ्याला फोन लावून माहिती विचारली आणि माहिती सगळी आपल्याकडे होती ऑलरेडी. तर थोडंसं मला गिल्टी फील झालं, पण साहेबांनी इतका छान रिस्पॉन्स दिला, खूप छान बोलले, खूप छान मार्गदर्शन केलं की सगळं व्यवस्थित आहे, किंवा ओरडले नाहीत. ते फार मनाला भावतं की आपण एका अधिकाऱ्याशी बोलतो, एका अधिकाऱ्याशी बोलू शकतो आणि एका ताईचा प्रश्न सोडू शकतो. तर असं उभी अभियानाअंतर्गत ताईंना देण्यात येणाऱ्या योजना, आता काही ताईंची अकाउंट आता सध्या ओपन नाही आहेत, किंवा आधार कार्ड म्हणा किंवा काही डॉक्युमेंट्स म्हणा त्यांचे अपडेट नसतात, ते अपडेट करून घ्यावे लागतात, त्यासाठी मला वेळ द्यावा लागतो. आणि मग त्या प्रत्येक ताईसाठी वेळ देणं, मी ताईपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून माझ्या त्या खालच्या पातळीवर आहेत ते पदाधिकारी, की जेणेकरून पदाधिकाऱ्यांपर्यंत ताई पटकन पोहोचतील आणि त्या ताईंपर्यंत ते प्रश्न जे येतील. पण तसं काही होताना दिसत नाहीये. प्रत्येक मेंबर फोन करतोय आणि जबरदस्त फोन बिझी झालेला आहे. मग कर्ज प्रकरण असू द्या, त्यांचा काही प्रश्न असू द्या, त्यांचा वैयक्तिक प्रश्न असू द्या, त्यासाठी सुद्धा कॉल येतो आणि तो कॉल रिसीव्ह करावाच लागतो. तिथे मला एक्सक्यूज नाही, त्याच्यावर त्यांचा लगेच ओरडा असतो की आम्ही किती कॉल केले, तुम्ही का आमचे कॉल घेतले नाहीत. तर हे पहा, जेव्हा आपण बाहेर पडतो आणि असं वाटतं की नाही आपण काहीतरी चुकणार आहोत, तर मी माझ्या प्रत्येक ताईला सांगून टाकलेलं आहे की चुकीतूनच आपल्याला शिकायचं आहे. माझी ताई चुकलीच पाहिजे. त्या फार घाबरतात की चुकल्यावर तुम्ही ओरडाल का, म्हणलं अजिबात नाही. कारण आपण ऑलरेडी घरात ओरडा घेत असतो की पहिलेच आम्हाला पहिलाच एक आदेश असतो, आधीच एक सूचना असते की तुम्हाला काय कळतं त्यातलं. तर म्हटलं नाही, इथे अजिबात कुठल्याही ताईचा अपमान केला जाणार नाही आणि चुकीचं अपेक्षित आहे. एकदा चुकलं, दोनदा चुकलं, तिसऱ्यांदा माझी ताई चुकणार नाही ही मला खात्री आहे. आणि मुद्दाम तो माझी ताई बिलकुलच चुकणार नाही ही त्याहून जास्त खात्री आहे. त्याच्यामुळे महिला एकदम फ्री असतात. मीटिंगला येतानाही त्यांना म्हटलं खूप छान यायचं आहे, मनात कुठली शंका आणायची नाही, तुमच्या अडचणी घेऊन मीटिंगला यायचं आहे की आम्ही कुठे कमी पडलो का, किंवा कुठे आपल्याकडून काही जात नाही आहे का, किंवा मी फक्त शासन निधी देणं, योजनांची माहिती देणं आणि त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाययोजना करणं, हे माझं काम. आणि दिलेला निधी
गावामध्ये दिलेला निधी वसूल करणं हे पदाधिकाऱ्यांचं काम आणि लेखाजोखा ठेवणं हे देखील पदाधिकाऱ्यांचं काम आहे. माझं काम फक्त आता ऑब्झर्वेशन करणं की व्यवस्थित चाललंय का, किंवा जिथे ते कमी पडत आहेत तर कुठे चेक लिहिला नाही का, कुणाला चेकबुक नाही आहे का, कुणाला चेकबुकचा काही प्रॉब्लेम आलाय का, त्या गोष्टी मी करत असते. असं उमेद अभियानचं काम चालू आहे आणि तुम्ही छान छान कमेंट्स करताय आणि खूप छान सहकार्य करताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि असंच उमेद अभियानचं काम चालू ठेवायचं आहे. प्रत्येक ताईला मी विनंती करेन की आपला हा व्हिडिओ आपण कुठून बघत आहात आणि अर्थातच आपण एका खेडेगावातून जर असाल तर उमेद अभियान जॉईन करा आणि उमेद अभियान समजून घ्या. खरं तर उमेद अभियान गरीब गरजू महिलांसाठीच आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.